Hello students, today we are learning the next topic, that is selection of site for an orchard. आजच्या लेक्चरमध्ये आपण एखाद्या ऑर्चर्डसाठी साईट कशी सिलेक्ट करायची किंवा एखाद्या ऑर्चर्डसाठी आपण नवीन जागा कशा प्रकारे सिलेक्ट करणार आहोत ते आज आपण पाहणार आहोत. कोणतेही ऑर्चर्ड इस्टॅब्लिश करत असताना त्याची जागा किंवा साईट सिलेक्ट करणे हे खूप आवश्यक असतं आणि कोणत्या प्रकारची करायची त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा गरजेच्या आहेत हे पाहणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर आज आपण एखादी साईट कशी सिलेक्ट करायची ते आज आपण पाहणार आहोत. सो लेट्स सी दी इन ॲडिशन टू सॉईल अँड क्लायमॅटिक फॅक्टर्स देअर आर सम अदर फॅक्टर्स फॉर सिलेक्शन ऑफ साईट. दे आर ॲज फॉलोज. सो कोणतेही ऑर्चर्ड सिलेक्ट करत असताना त्या सॉईल अँड क्लायमॅटिक फॅक्टर्स हे खूप महत्त्वाचे असतातच. बिकॉज कोणतेही ऑर्चर्ड इस्टॅब्लिश करताना आपण ते सॉईलचा मीडिया आपण त्यासाठी यूज करत असतो. त्यामुळे ते सॉईल सिलेक्ट करणं आधी खूप गरजेचं असतं किंवा त्या ऑर्चर्डमध्ये सॉईल कशी आहे हे पाहणंसुद्धा गरजेचं असतं किंवा आवश्यक असतं. त्यासाठी सॉईल मीडियम ब्लॅक आहे किंवा ब्लॅक सॉईल आहे किंवा ॲल्युव्हियल सॉईल आहे किंवा लाईट सॉईल आहेत. तर कोणत्या प्रकारची ती सॉईल आहे आणि कशी फर्टाईल आहे का इनफर्टाईल आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तेथील क्लायमॅटिक कंडिशन्स कशा आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी आपण ऑर्चर्ड इस्टॅब्लिश करणार आहोत तर त्या ठिकाणचे वातावरण किंवा क्लायमॅटिक कंडिशन कशा आहेत हे सुद्धा अभ्यासणं खूप गरजेचं असतं. फक्त सॉईल अँड क्लायमॅटिक फॅक्टर्सच त्याच्यासाठी इम्पॉर्टंट नसतातच. याच्या व्यतिरिक्त सुद्धा देअर आर दी सम अदर फॅक्टर्स विच आर इसेन्शियल for the selection of sites. So let's see that factors or reasons that are. First is the most of the fruits are perishable, so there is quick transport to the consumers market without much loss of time. Hence selected sites should be near to the market. Most of the fruits are perishable म्हणजेच काय, तर बरेचसे फ्रूट्स जे असतात ते पेरिशेबल म्हणजे नाशवंत असतात, कारण त्यांच्यामध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं. वॉटर कंटेंट त्यांच्यामध्ये हाय लेवलमध्ये असते किंवा जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्ट करत असताना किंवा मार्केटिंगला आपण नेत असताना त्यातील जे काही वॉटर कंटेंट आहे त्याच्यामुळे ते फळं लवकर नाशवंत होत असतात. त्यामुळे जास्त दिवस टिकून राहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला ते मार्केट आपल्या ऑर्चर्डच्या शेजारी असणं खूप गरजेचं आहे किंवा आपलं ऑर्चर्ड मार्केटच्या शेजारी असणं गरजेचं आहे. सो दॅट्स वाय सिलेक्टेड साईट शुड बी नियर टू दी मार्केट. म्हणून आपण असं म्हटलेलं आहे ते की जी काही सिलेक्ट केलेली आपण साईट आहे ती आपल्या मार्केटच्या आसपासच असली पाहिजे. देन सेकंड पॉईंट, फॉर रिड्युसिंग दी मार्केट कॉस्ट दी मार्केट शुड बी कनेक्टेड बाय अ गुड रोड्स. जी काही मार्केट कॉस्ट आहे, समजा आपली जी ऑर्चर्ड आहे त्या ऑर्चर्डपासून आपल्या मार्केटपर्यंत जाण्याचा जो काही खर्च असेल, ट्रान्सपोर्टेशनचा जो काही खर्च असेल तर तो खर्च कमी होण्यासाठी आपल्याला जे काही रोड्स आहेत ते चांगले गुड असले पाहिजेत. बिकॉज जर चांगले रोड्स असतील तर आपल्या मार्केटिंगसाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी जे व्हेकल्स असतील तर ते व्यवस्थित मार्केटिंगपर्यंत वेळच्या वेळेत पोहोचू शकतात. पण जर तो रोड खराब असेल तर आपलं मार्केटपर्यंत जाण्यासाठी लागणारा हा वेळ जास्त लागू शकतो. शिवाय जो रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं आपली जे काही फ्रूट प्रोडक्शन आहे किंवा फ्रूट्स आहे तर त्यालासुद्धा मार बसू शकतो किंवा त्याची क्वालिटी डिग्रेडेडसुद्धा होऊ शकते. सो दॅट्स वाय फॉर रिड्युसिंग द मार्केट कॉस्ट द मार्केट शुड बी कनेक्टेड बाय अ गुड रोड्स. देन थर्ड पॉईंट, ॲडिक्वेट इरिगेशन फॅसिलिटीज शुड बी अवेलेबल. कोणतीही जागा सिलेक्ट करताना सर्वात पहिल्यांदा त्याची इरिगेशन जिथे आहे की नाही किंवा इरिगेशनची फॅसिलिटीज आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ॲडिक्वेट इरिगेशन म्हणजे भरपूर प्रमाणात तिथं पाण्याची सोय असली पाहिजे, कारण फ्रूट मार्केटिंगमध्ये इरिगेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट पॉईंट, अवेलेबिलिटी ऑफ चीप लेबर नियर टू द फील्ड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. अवेलेबिलिटी ऑफ चीप लेबर म्हणजे स्वस्तातले स्वस्त लेबर आपल्याला आपल्या ऑर्चर्डसाठी मिळाले पाहिजेत, कारण की बऱ्याच वेळा फ्रूट ऑर्चर्डमध्ये किंवा फ्रूट क्रॉप्सच्या बागेमध्ये वर्षभर सातत्याने
इंटरकल्चरल ऑपरेशन्स फॉलो करावी लागतात. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये छाटणी करावी लागते, म्हणजे ट्रेनिंग किंवा प्रूनिंग करावं लागतं, स्प्रेइंग करावं लागतं किंवा विडिंग. असे त्या डिफरंट इंटरकल्चरल ऑपरेशन्स आपल्याला फॉलो करावे लागतात. त्यासाठी आपल्याला कंटिन्यूअस त्यांच्यामध्ये लेबर पाहिजे असतात. तर हे लेबर जर आपल्याला स्वस्त मिळाले, म्हणजे त्यांना जर आपण स्वस्तातलं स्वस्त रेटमध्ये त्यांना खर्च देऊ शकलो, तर आपल्या फार्मरसाठी ते फायदेशीर असू शकतं. सो ते लेबरसुद्धा तुमच्या ऑर्चर्डच्या आसपास असले पाहिजेत. जर लांबून ते लेबर्स आपल्याला आणायचे असेल, तो सुद्धा ट्रान्सपोर्टेशनचा आपला खर्च जास्त वाढू शकतो. त्यासाठी अवेलेबिलिटी ऑफ चीप लेबर नियर टू दी फील्ड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजेच आपल्या फील्ड शेजारचे आपले लेबर्स आपल्याला अवेलेबल झाले पाहिजेत. देन नेक्स्ट पॉईंट, दी साईट शुड नॉट बी नियर टू दी डिसीड प्लांटेशन, हेन्स इट शुड बी हेल्दी ऑर्चर्ड. जी काय आपण साईट सिलेक्ट करणार आहोत ती आपल्या डिसीज प्लांटेशनच्या जवळ असता कामा नये किंवा असू नये. जर एखादं ऑर्चर्ड आपल्या शेताचं आधीच त्याच्यावरती रोग आला असेल किंवा डिसीज आला असेल, तर अशा शेजारी आपली ऑर्चर्डसाठी आपण नवीन साईट सिलेक्ट करू शकत नाही किंवा करायची नाही. जर असं आपण केलं तर त्या ऑर्चर्डवरचा जो काही डिसीज असेल किंवा पेस्ट असेल ते आपल्या ऑर्चर्डवरती सुद्धा येऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्या बागेचं नुकसान होऊ शकतं. सो दॅट्स वाय दी साईट शुड नॉट बी नियर टू दी डिसीज प्लांटेशन. एखाद्या डिसीज प्लांटेशनसाठी ती साईट असता कामा नये. देन लास्ट पॉईंट, दॅट इज फॉर इफेक्टिव्ह सुपरविजन ऑफ दी ऑर्चर्ड इट इज नेसेसरी दॅट दी ओनर शुड हॅव हिज होम नियर टू हिज ऑर्चर्ड. फॉर इफेक्टिव्ह सुपरविजन अगदी बेटर सुपरविजन आपण म्हणू शकतो, किंवा त्याचे रोजची जी आपल्या ऑर्चर्डची पाहणी करायची असते, तर ती पाहणी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. कारण पूर्ण ऑर्चर्डमध्ये एखादी पेस्ट किंवा डिसीज वाढला आहे किंवा कशा प्रकारे वाढला असेल हे पाहण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी रोजच्या रोज सुपरविजन करणं गरजेचं आहे. जर आपण वेळच्या वेळी सुपरविजन त्याच्यावरती केलंच नाही तर 8 ते 15 दिवसांनी आपल्याला असं दिसून येईल की एखाद्या ती पेस्ट आणि डिसीज याच्यावरती वाढलेला आहे आणि तो बऱ्याचशा खूप झाडांवरती तो सुद्धा किंवा पूर्ण ऑर्चिडवरती सुद्धा तो पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामुळे आपल्या ऑर्चर्डचं नुकसान होऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला इफेक्टिव्ह सुपरविजन करणं खूप गरजेचं आहे. आणि इफेक्टिव्ह सुपरविजन करण्यासाठी कंटिन्युअस त्या ऑर्चर्डमध्ये आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे, त्याच्या आसपास राहता आलं पाहिजे. सो दॅट्स वाय दी फार्मर किंवा ओनर, जो काही शेतकरी असेल तर तो मालक असेल तर त्याचं जे घर आहे किंवा हाऊस आहे इट शुड बी नियर टू दी हिज ऑर्चर्ड. म्हणजे त्याच्या ऑर्चर्ड शेजारचं एखादं फार्म हाऊस किंवा रेसिडेन्शियल हाऊस त्याला पाहिजे, त्याचं असणं गरजेचं आहे की जेणेकरून तो बेटर सुपरविजन किंवा इफेक्टिव्ह सुपरविजन चांगल्या प्रकारे त्या आपल्या ऑर्चर्डसाठी तो करू शकतो. सो दीज ऑल इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दी सिलेक्शन ऑफ साईट. आपल्या सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन व्यतिरिक्त हे पॉईंट्ससुद्धा किंवा हे फॅक्टर्ससुद्धा त्याच्यासाठी सिलेक्शन ऑफ साईटसाठी इम्पॉर्टंट असतात. सो इट इज ऑल अबाउट दी सिलेक्शन ऑफ साईट फॉर अन ऑर्चर्ड. हा सर्वात छोटा टॉपिक आहे, त्याच्यामुळे सिलेक्शन ऑफ साईट याच्यावरती 2 मार्क्सचा साधारणतः ॲज अ शॉर्ट नोट म्हणून प्रश्न विचारला जातो. तर त्यासाठी दीज फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन आवर नेक्स्ट टॉपिक इज दॅट प्लॅनिंग ऑर प्लांटिंग ऑफ ऑर्चर्ड. हा यातीलच सब टॉपिक आहे. तर प्लॅनिंग अँड प्लांटिंग ऑफ ऑर्चर्ड म्हणजे एखाद्या ऑर्चर्डसाठी आपण कशा प्रकारे प्लॅनिंग करू शकतो किंवा आपण कशा प्रकारे त्या ऑर्चर्डचं प्लांटिंग करू शकतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे किंवा हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. जसे आपण आत्ताच पाहिलं, आपण साईट सिलेक्ट करणं गरजेचं असतं. साईट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे आत्ता आपण पाहिलं. त्याचबरोबर मग ऑर्चर्डचं प्लांटिंग करत असताना कोणते फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात ते आता आपण पाहूया. सो फर्स्ट पॉईंट इज रोड्स अँड बिल्डिंग. दी ओनर्स रेसिडेन्स शेड अँड लेबर्स क्वार्टर्स should be located near a public road or near the well. म्हणजे त्या ओनरचं किंवा त्या फार्मरचं रेसिडेन्शियल शेड असलं पाहिजे किंवा जे काही लेबरचे क्वार्टर्स आहेत, लेबरसाठी आपण जी काही जागा दिलेली असते राहायला, तर ती जागासुद्धा आपल्या ऑर्चर्डच्या शेजारीच असली पाहिजे किंवा पब्लिक रोड शेजारी किंवा नियर दी वेल असली पाहिजे. म्हणजे जिथे पाण्याची सोय असेल अशा ठिकाणी त्यांचं घर असलं पाहिजे किंवा एखादा आसपास पब्लिक रोड असेल तर तिथे त्या शेजारी त्यांचे घर किंवा रेसिडेन्शियल हाऊस किंवा लेबर्स क्वार्टर असले पाहिजेत, जेणेकरून त्यांना सर्व सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकतात. देन नेक्स्ट पॉईंट, वेल डिगिंग. वेल डिगिंग मीन्स विहीर खोदणे. दी वेल शुड बी नियर टू दी प्लांटिंग एरिया.
जी काही पाण्याची विहीर आहे किंवा बोर घेणार असेल आपण किंवा होल असेल तर ते आपल्या प्लांटिंग एरियाच्या आसपास जवळच असली पाहिजे, जेणेकरून जे आपण वॉटर आहे ते इझिली डिस्ट्रीब्यूट करू शकतो आपण ते सर्व प्लांटसाठी. सो दी वॉटर कॅन बी इझिली डिस्ट्रीब्युटेड टू दी एरिया. त्या एरियामध्ये किंवा त्या पूर्ण झाडांमध्ये आपण ते चांगल्या प्रकारे इझिली लवकरात लवकर पाणी डिस्ट्रीब्यूट करू शकतो. अगदी जर आपली पाण्याची सोय खूप लांब असेल आणि ऑर्चर्डपासून ती लांब असेल तर आपल्याला ते पाणी ऑर्चर्डपर्यंत आणेपर्यंत खूप वेळ जाऊ शकतो आणि त्यामुळे त्याचे जे इंटरवल आहे इरिगेशनचे ते आपण व्यवस्थित फॉलो करू शकत नाही. देन नेक्स्ट पॉईंट इज फेन्सिंग. Fencing should be required to prevent the destruction of trees from cattle, thieves, etc. Shewry and Caronda can be planted for live fencing. फेन्सिंग म्हणजे कुंपण. एखाद्या झाडाला कुंपण असणं खूप आवश्यक असतं, कारण की एखाद्या झाडाचं आपण संरक्षण त्याचं करणं त्यासाठी महत्त्वाचं असतं. ते संरक्षण होण्यासाठी त्याला कुंपण आपण शक्यतो घालतो. जे काही गाई गुरे असतील तर त्यांच्यापासून किंवा चोरांपासून आपण त्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण त्या झाडासाठी कुंपण घालतो. त्याचप्रमाणे आपल्या ऑर्चर्डसुद्धा संरक्षण होण्यासाठी किंवा प्रोटेक्शन होण्यासाठी आपल्याला गाई गुरांपासून त्यांचं नुकसान होण्यापासून किंवा चोरांपासून नुकसान होण्यापासून आपण त्यासाठी त्याला वाचवण्यासाठी फेन्सिंग करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे कुंपण करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण लाईव्ह फेन्सिंगसुद्धा करू शकतो. म्हणजे आपण आर्टिफिशियल फेन्सिंग तारेचे वगैरे कंपाऊंडसुद्धा किंवा कुंपणसुद्धा करू शकतो, पण त्याचबरोबर आपण लाईव्ह फेन्सिंग म्हणजे जिवंत फेन्सिंगसुद्धा आपण करू शकतो. तर त्यासाठी कॅरोंडा कॅन बी प्लांटेड फॉर लाईव्ह फेन्सिंग. शेवरी अँड कॅरोंडा, शेवरी किंवा कॅरोंडाचं आपण प्लांटिंग करू शकतो आपल्या ऑर्चर्डच्या साईडने किंवा कडेने, जेणेकरून आपल्या ऑर्चर्डचं प्रोटेक्शन होऊ शकतं. त्यामुळे शेवरी आणि कॅरोंडा हे लाईव्ह फेन्सिंगसाठी आपण वापरत असतो. देन नेक्स्ट पॉईंट इज विंड ब्रेक्स. Windbreaks means the planting of trees, shrubs or raising of artificial barriers on the windward side of an orchard for the protection from the wind. म्हणजे अगदी जो काही हेवी स्टॉर्म्स असतात किंवा जोराचे वारे असतात त्यावेळेस आपल्या ऑर्चर्डचं संरक्षण करण्यासाठी किंवा प्रोटेक्शन करण्यासाठी आपण आपल्या ऑर्चर्डच्या आउटर साईडनी किंवा जी काही वाऱ्याची दिशा असेल त्याच दिशेने आपण येणाऱ्या दिशेने आपण ते आर्टिफिशियल बॅरियर्स उभे करत असतो किंवा प्लांटिंग दी न्यू श्रब्स ऑर प्लांट्स, म्हणजे नवीन प्लांट्स किंवा श्रब्स आपण प्लांटिंग करू शकतो किंवा आर्टिफिशियल बॅरियर्स तिथं प्लांट करू शकतो की जेणेकरून येणारा वारा हा थांबवला जाऊ शकतो आणि जे काही आपल्या ऑर्चर्डचं नुकसान होईल ते आपल्याला थांबवता येऊ शकतं. म्हणजेच बघा, विंड ब्रेक्स मीन्स दी प्लांटिंग ऑफ ट्रीज ऑर श्रब्स. विंड ब्रेक्स म्हणजे काय, नथिंग बट इट इज द प्लांटिंग ऑफ ट्रीज ऑर श्रब्स. म्हणजे आपण ट्रीज प्लांटिंग करणं किंवा श्रब्स प्लांटिंग करणं म्हणजेच विंड ब्रेक. किंवा रेजिंग ऑफ आर्टिफिशियल बॅरियर्स, किंवा आपण आर्टिफिशियल बॅरियर्स रेज करू शकतो ऑन दी विंडवर्ड साईड ऑफ ॲन ऑर्चर्ड. विंडवर्ड साईड म्हणजे वाऱ्याच्या दिशेने आपण ते प्लांट करू शकतो फॉर दी प्रोटेक्शन फ्रॉम दी विंड. अगदी हाय विंड असतील तर त्याच्यासाठी त्यांच्यामुळे जे नुकसान होतं, बऱ्याच वेळा जोराचे वारे सुटल्यामुळे आपल्या ऑर्चर्डमध्ये ब्रेकेज ऑफ ब्रांचेस होतात किंवा फ्रुटलेट्स जे असतात, नवीन फुलकळी लागली असते किंवा फळं लागले असतात तर ते गळून पडतात. तर ते नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला विंड ब्रेकसुद्धा आपण प्लांटिंग करणं आवश्यक असतं. सो फॉर दी विंड ब्रेक्स देअर इज द एक्झाम्पल्स दॅट इज युकॅलिप्टस, जामून यांसारखे आपण विंड ब्रेकसुद्धा आपण प्लांटिंग करू शकतो. म्हणजे आर्टिफिशियल बॅरियर्स तर आपण करू शकतो, पण त्याच्या विरुद्ध आपली जसं आपण लाईव्ह फेन्सिंग करतो त्याच प्रकारे आपण लाईव्ह विंड ब्रेकसुद्धा प्लांटिंग करू शकतो. आणि ती निलगिरीची झाडं वगैरे असतील किंवा जांभळाची झाडं वगैरे असतील तर ते आपण तिथे प्लांटिंग करू शकतो. सो इट इज दी प्लॅनिंग ऑफ ऑर्चर्ड. आफ्टर दॅट देअर आर दी सम ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ विंड ब्रेक्स ऑर इम्पॉर्टन्स ऑफ विंड ब्रेक्स. म्हणजे विंड ब्रेकचे तिथं फायदे आणि तोटेसुद्धा असतात. जसं एखाद्या नाण्याला दोन बाजू असतात तर त्याच प्रकारे इथे कोणत्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. विंड ब्रेकचे जरी फायदे असले तर त्याचप्रमाणे तिथे तोटेही त्याचे आहेत. तर सुरुवातीला आपण त्याचे फायदे बघूया किंवा इम्पॉर्टन्स बघूया. फर्स्ट पॉईंट इज हाय विंड कॉज ब्रेकेज ऑफ ब्रांचेस ऑर लॉस ऑफ होल फील्ड. हेन्स विंड ब्रेक्स प्रोटेक्ट्स
फ्रॉम लॉस ऑफ होल फील्ड. आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर अगदी हाय विंड असतील, खूप जोराचे वारे असतील, तर त्याच्यामुळे आपल्या बागेचे नुकसान होऊ शकतं. म्हणजेच ब्रेकेज ऑफ ब्रांचेस होऊ शकतात किंवा जे काही फ्रुटलेट्स असतात, फुलं असतात, ते गळून पडू शकतात. मग हे नुकसान थांबवण्यासाठी आपल्याला विंडब्रेक्स प्लांट करणं गरजेचं असतं, कारण विंडब्रेक्स प्रोटेक्ट्स फ्रॉम दी लॉस ऑफ होल फील्ड. ते विंडब्रेक्स आपण प्लांटिंग केल्यामुळे जो काही ऑर्चर्डचा लॉस होणार आहे तर तो होणार नाही. इट प्रोटेक्ट दॅट ऑर्चर्ड आणि आपल्या ऑर्चर्डला ते प्रोटेक्ट करू शकतात. फॉर एक्झाम्पल, शेवरी ऑल अराउंड दी बनाना कॅन बी प्रोटेक्ट बनाना ऑर्चर्ड फ्रॉम हाय विंड. बनानाचे प्लांटसुद्धा अगदी त्यांचं स्टेम बऱ्यापैकी हॅलो असतं, तर हेवी स्टॉर्ममध्ये ते बनानाचे ऑर्चर्ड डिस्ट्रॉय होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला त्यांचं संरक्षण करण्यासाठी किंवा प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला बनानाच्या ऑर्चर्डच्या साईडने किंवा कडेने आपण शेवरी प्लांटिंग करू शकतो, जेणेकरून येणारा वारा हा तिथेच थोपवला जाऊ शकतो. आतमध्ये तो वारा येत नाही आणि त्या बागेचं चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन होऊ शकतं. देन सेकंड पॉईंट इज वॉटर लॉस इज मोर इन हाय विंड दॅन स्टिल एअर इन एक्सपोज्ड ऑर्चर्ड अँड ऑल्सो ट्रान्सपिरेशन लॉसेस आर इन्क्रीज इन एक्सपोज्ड ऑर्चर्ड. वॉटर लॉस इज मोर इन हाय विंड म्हणजे ज्या ठिकाणी अगदी जोराचे वारे वाहत असतात तर त्या ठिकाणी तिथलं वॉटर लॉस, जमिनीमधलं वॉटर लॉस फार लवकर होतो फ्रॉम दी किंवा ॲज कम्पेअर टू स्टील एअर. म्हणजे अगदी स्थिर वारा असेल तर त्या स्थिर वाऱ्यामध्ये जमिनीतलं पाणी हे लवकर संपत नाही किंवा वॉटर लॉस त्याचा होत नाही लवकर. पण तेच जर अगदी जोराचे वारे असेल तर त्यातून वॉटर लॉस जास्त प्रमाणात लवकर होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बघा, बऱ्याच वेळा जर मान्सून सीझनमध्ये पाऊस झाला असेल तर त्यावेळेस बऱ्याच वेळा ऊनसुद्धा पडत नाही, तरी तिथे खूप वारे वाहत असल्यामुळे ती जमीन लवकर सुकते. म्हणजेच काय, तर वॉटर लॉस इज मोर इन हाय विंड म्हणजे जास्त हाय विंडमध्ये वॉटर लॉस हा जास्त प्रमाणामध्ये असतो ॲज कम्पेअर टू स्टील एअर. अगदी स्थिर वारं जर असेल तर त्याच्यामध्ये ते वॉटर लॉस जास्त होऊ शकत नाही. आणि मॉइश्चर हे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी प्लांट. जमिनीमध्ये मॉइश्चर असणं हे खूप गरजेचं असतं. तर इन एक्सपोज्ड ऑर्चर्ड, जर आपण एक्सपोज ऑर्चर्ड त्याच्या साईडनी जर आपण विंडब्रेक्स प्लांटिंग केले नसतील तर आपल्याला एक्सपोज ऑर्चर्ड म्हणजेच काय, तर ते ऑर्चर्ड आपण एक्सपोज केलेलं असतं थोडक्यात, की जेणेकरून वारं त्या ऑर्चर्डमधून पासआउट होऊन जात असतं आणि त्याचबरोबर त्याचं वॉटर लॉससुद्धा त्या जमिनीतून होत असतो. पण जर आपण त्याच्याकडेने विंडब्रेक्स प्लांट केले तर ते वाऱ्या आतपर्यंत येऊ शकत नाही, तिथेच थोपवलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे जो होणारा वॉटर लॉस आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो. अँड ऑल्सो ट्रान्सपिरेशन लॉसेस आर इन्क्रीज्ड इन एक्सपोज्ड ऑर्चर्ड. ट्रान्सपिरेशन लॉसेस म्हणजे इट इज द प्रोसेस ऑफ वॉटर पासिंग आउट फ्रॉम दी सरफेस ऑफ दी प्लांट ऑर लीफ. म्हणजे त्या प्लांटमधून किंवा लीफमधून पाणी पासआउट होऊन जात असतं. म्हणजे जसं जमिनीतून सुद्धा पाणी वॉटर लॉस होत असतं तर तसंच त्याप्रमाणे वनस्पतीमधून सुद्धा किंवा प्लांट्समधून सुद्धा ते पाणी पासआउट होत असतं. म्हणजे त्यांच्यातून ते पाणी बाष्पीभवन होऊन बाहेर पडत असतं. तर त्यासाठी ट्रान्सपिरेशन लॉसेस हे एक्सपोज ऑर्चर्डमध्ये जास्त होतात, कारण की ड्यू टू दी हाय वॉटर. पण ते जर आपण ते ऑर्चर्ड एक्सपोज केलं नाही, त्याच्या आउटर साईडने आपण त्याला विंडब्रेक्स प्लांट केले तर ट्रान्सपिरेशन लॉसेससुद्धा कमी होऊ शकतात. So then next point, windbreaks provides protection from winter injury. Also windbreaks raise the temperature in cold night. म्हणजे windbreaks provide the protection from the winter injury. अगदी खूप कडक थंडी पडली असेल, हायर विंटर सीझन असेल किंवा विंटर अगदी खूप टेम्परेचर खूप कमी प्रमाणात खाली आलं असेल तर अशा वेळेस इट गिव्स दी इंजुरी टू दी प्लांट्स. त्या प्लांट्सला जखम होते. म्हणजेच काय, तर अशा थंडीमध्ये बरेचसे प्लांट्स किंवा फ्रूट ट्रीज टॉलरेट करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला जर विंडब्रेक्स प्लांट केले तर विंडब्रेक्स प्रोव्हाइड दी प्रोटेक्शन फ्रॉम दी विंटर इंजुरी. जे काही विंटर इंजुरी आपल्याला प्लांट्सला होऊ शकतं त्याच्यापासून ते प्रोटेक्ट करू शकतात. ऑल्सो विंडब्रेक्स रेज दी टेम्परेचर इन कोल्ड नाईट. अगदी रात्रीचे ज्यावेळेस थंडीचं प्रमाण जास्त वाढलं असेल तर अशा वेळेस आपण विंडब्रेक्स प्लांटिंग केले असतील
तर आतल्या ऑर्चर्डमध्ये टेम्परेचर रेज करण्याचं काम हे विंडब्रेक्स करत असतात. म्हणजे जर बाहेर थंडी असेल तर आतलं टेम्परेचर वॉर्मअप ठेवण्याचं काम हे विंडब्रेक्स करत असतात. देन नेक्स्ट पॉईंट, विंडब्रेक्स प्रोटेक्ट्स दी ब्लॉसम्स स्मॉल फ्रूटलेट्स फ्रॉम स्ट्रॉंग विंड. विंडब्रेक्स हे आपले जे काही फ्लावर्स असतील, ब्लॉसम्स आलेला असतो किंवा स्मॉल फ्रूटलेट्स असतात, अगदी छोटी फळं तयार झाली असतात, तर ती फळं गळण्यापासून हे विंडब्रेक्स प्रोटेक्ट करतात. बिकॉज हे विंडब्रेक्स लावल्यामुळे ते येणारं वारं तिथं थांबवलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्या बागेचं जे काही होणारं नुकसान असतं ते नुकसान होत नाही आणि इट गिव्ह दी प्रोटेक्शन टू दी ऑर्चर्ड. देन there are some disadvantages. Let's see the first disadvantage. It is an ideal place for housing of insect, pest and diseases. विंडब्रेक जर आपण प्लांट केले तर इट इज अन आयडियल प्लेस फॉर हाऊसिंग ऑफ इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीज असं म्हटलं जातं. बिकॉज जर आपण विंडब्रेक्स प्लांटिंग केलं असतील तर त्याच्यामध्ये ह्युमिडिटीसुद्धा जास्त प्रमाणात वाढली जाते, म्हणजेच आर्द्रतासुद्धा जास्त प्रमाणात वाढलेली असेल, कारण मोकळं वारं त्याच्यामधून फिरत नाही. तर आतल्या टेम्परेचरसुद्धा वाढलं जातं आणि ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रतासुद्धा वाढली जाते. आणि ड्यू टू मोर ह्युमिडिटी किंवा हाय ह्युमिडिटी देर इज अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस किंवा इन्सेक्ट. जर तिथे ह्युमिडिटी किंवा आर्द्रता असेल तर अशा ठिकाणी इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीजेस निर्माण होतात. देन नेक्स्ट पॉईंट, दे आर एक्सपेन्सिव्ह अँड ऑल्सो दे कीप 13 to 15% लँड आउट ऑफ प्रोडक्शन. विंडब्रेक्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्चिक आहेत, की आपण आपल्या ऑर्चर्डच्या व्यतिरिक्त आणखीन ते दुसरे प्लांट्स प्लांटिंग करणं म्हणजे थोडक्यात थोडासा खर्च आणखीन जास्त वाढतो. शिवाय ऑल्सो दे कीप दी 13 to 15% लँड आउट ऑफ प्रोडक्शन. विंडब्रेक्समुळं आपली जेवढी काही लँड असेल तर त्याच्यातली 13 ते 15% लँड ही आउट ऑफ प्रोडक्शन राहते. जे काही मेन पीक आपलं असणार किंवा मेन फ्रूट क्रॉप असणार तर त्याच्यातलं आपलं 13 ते 15% ही जमीन त्याच्या अंडर राहत नाही, ती विंडब्रेक्सच्या अंडर जाते. म्हणजे तेवढी जागा ती विंडब्रेक्स प्लांट करण्यासाठी आपल्याला जाऊ शकते आणि त्याच्यामुळे जे आपल्याला येणारं उत्पादन मिळणार तर ते कमी प्रमाणात मिळू शकतं. सो दीज आर दी डिसएडव्हांटेजेस ऑफ विंडब्रेक्स. ओके, थँक्यू.